आता आपण बस पकडलेली आहे कर्जतवरनं बस पुढे निघताना आपला प्रवास जो आहे कर्जतपासून माथेरानपर्यंत होणार आहे. बघा आता गाव सुटलेले आहे. आजूबाजूला तुम्ही परिसर बघू शकता की हिरवळ आहे. हिरवळ परिसरामध्ये आजूबाजूला आंब्याची झाडं आहेत. चवदार मेजवानी आहे. काही गावं आहेत जसे की उमरोली, गिरवली, सर बेकरे गावाच्या आसपास आपण पोहोचलेलो आहोत. बेकरे गावाचा नजारा तुम्ही जर बघाल तर अशी गावात सोडत आपण प्रवास बेकरे करतो. गावाला MIDC आता आपण बेकरी या गावाला पोहोचलेलो आहोत. सर्व बेकरी या गावाची तुम्हाला आता कमान मी दाखवतो. मिनी MIDC बेकरी गावाची कमान बघा. हा बघा बेकरे गावचा इंटर पॉइंट. बेकरी गाव वेलकम टू बेकरी आहे. आता आपण त्यानंतर बेकरी गाव सोडतोय. गाव आहे बेकरी गाव मानगाव. त्यानंतर याच्या ऑपोजिटचा परिसर तुम्ही बघू शकता. आपला जो प्रवास आहे निसर्गरम्याचा पूर्ण माथेरानचा गावाकडची लोक त्यांना काही वाटणार नाही. कसा होईल याच्याकडे तुम्ही शहरा भागामध्ये राहणारे लोक आहेत त्यांना पुरेपूर आनंद पाहणारे आहेत. नजारा जर बघाल असा अस्मरणीय क्षण वाटते. मला माथेरानच्या आजूबाजूला तुम्हाला पेट्रोलचा प्रॉब्लेम आहेत. तुम्ही पेट्रोल देऊन घेऊ शकता. हा बघा मानगाव सोडून आपण पुढे गेलेलो आहोत. किती छान वाटतं निसर्गरम्य वातावरणामध्ये. हा बघा तुम्हाला बोललो होतो एक पेट्रोल पंप आहे नाईरा म्हणून. बघा तो पेट्रोल पंप. तुम्ही जर यायचा विचार जर केला तर ज्याच्या गाड्या गॅसच्या आहेत खूप छान असा प्रवास होणार आहे. त्याच्यासाठी पण दोन गॅसचे पंप आहेत. एक्साइटेड आहे का पेट्रोल पंप पण 3 आहेत. प्रवास कसा होईल. आपण मानगाव सोडून पुढे चाललेलो आहोत. फिक्सन या ठिकाणी बस पकडली. हॅपी अवरच्या समोर मानगाव सोडून गाडी पुढे पकडलेली. गेलेलो आहोत. महाराष्ट्र शासनाने हा जो उपक्रम राबवला आहे सन्माननीय पण जे महेंद्र शेठ पाऊस बोर्डे आहे का माथेरानला मध्ये हा उपक्रम राबवला आहे. जाण्याची खूप उत्स्फूर्त लावलेली आहे. छान वाटतं या सगळं. भलं होईल. हा उपक्रम त्यांच्यामुळे राबला आहे. मजा येते. बऱ्याच वर्षापासून असं पण दिवस आला की आपल्याला माथेरानला जायची खूप इच्छा होती. महेंद्र शेठ थोरवे आमदार यांनी पूर्ण केली. रोड बघितला तुम्ही. रोड पण खूप छान बांधलेले आहेत सन्माननीय महेंद्र शेठ थोरवे या आमदारांनी. बस आता आपण या रस्त्याला एक महादेव म्हणून हॉटेल येणार. जितेकर महादेव हॉटेल जिथे ते एक आहे खूप मोठे छान हॉटेल आहे. हे हॉटेल आहे. जितेकरांनी येताना बांधलेलं तुम्हाला आहे. ह्या हॉटेलला तुम्ही जर महादेव हॉटेलला भेट जर दिली तुम्हाला जेवण खाण्याची उत्तम त्यांनी सोय बांधलेले खूप छान आहे. उत्कृष्ट तिथं चव आहे ते आणि जास्त जिथे लांब याच्यासाठी नाही. सांगतोय कारण माझ्या जिथे मते माझं माथेरानच्या सासवडी पायथ्याशी आहे. 1 किलोमीटर अंतरावर आहे. तुम्ही नजारा तर बघा. तुम्ही किती छान मस्त वाटतं बघा ना. बोटिंग होण्यासाठी आहे. पालीच्या डॅम मस्त हवा पण एकदम थंड येते. काहीतरी तांत्रिक गड आल्यामुळे आणि हे आजूबाजूला दोन्ही पण मॅरेज हॉल आहेत. आपण लॉन म्हणू शकतो. लॉन म्हणू शकतो. माथेरानच्या दिशेला आता आपण एक 2 शाळा आहेत. हाजी लियागंज शाळा आहे. हाजी लियागंज शाळेच्या आजूबाजूला आपण पोहोचतोय. शाळेच्या खिडकीतून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय पण माझ्या मते कोणतरी 2 पोरं बसलेले आहेत माहिती नाही. हा स्वतः रुपेश मोरे म्हणजे मी स्वतः तुम्हाला शाळेत गेली. हां छान वाटते. हॉटेलला ते हमेशा घेऊन जातात. हा बघा हा माथेरानची जी टॉय ट्रेन आहे त्याचा फाटक आहे. हे बघा पण आपण त्या टॉय ट्रेनने जाणार नाही आहोत. हे बघा छोटीशी
टॉय ट्रेनने न जाता आपण बसचा महामार्ग उपलब्ध करून घेतला आहे. टॉय ट्रेन ही प्रॉपर माथेरानच्या वरपर्यंत तुम्हाला घेऊन जाते, पण महाराष्ट्र शासनाची जी बस आहे ते तुम्हाला प्रॉपर वरपर्यंत घेऊन जाणार नाही आहे. आता हे उत्स्फूर्त आहे का आपण माथेरानचा नेरळ आता थोड्याच वेळामध्ये सुटणार आहे. येणाऱ्या 5 मिनिटामध्ये नेरळ सुटणार आहे. त्याच्यानंतर आपण घाट चढणार आहोत. तुम्ही घाटचा थोडासा अंदाज बघत असाल आता थोडंसं नाही दिसत आहे. ही बोरी कॉलनी, नेरळमधली बोरी कॉलनी बरोबर त्यांच्या निसर्गाच्या कुशीमध्ये बनवलेली आहे. बोरी कॉलनी माथेरानच्या सानिध्यामध्ये. ती बघा ही शाळा आहे माथेरानवाल्यांना व नेरळवाल्यांना. ती बघा हे सगळे लोक शाळेच्या ह्या साईडला पण शाळा आहे, या साईडला पण शाळा आहे, तिथे पण आहे. तुम्ही बघू शकता. नेरळमधील पेट्रोल पंप आपला सरळ दिसेल. आता आपण काही क्षणातच नेरळ आपण सोडत आहोत. आता माथेरानच्या घाटाला आपण सुरू करणार आहोत. हा शेवटचा चौक आहे. 3 रस्ते आहेत नेरळचे. आता आपण माथेरानच्या थांबवणार आहोत. काय पोरी आहेत त्या बसमध्ये चढताना. आपण माथेरानच्या इंटरला चढणार आहोत. माथेरानची कमान पण पार पाडलेली आहे. आणि आत्ता आपण खरा जो घाट आहे गेट स्लो पोहोचलो आता बोर्ड लिहिलेला आहे. माथेरान रिसॉर्ट 7 किलोमीटरवरती आहे. हा घाट तुम्ही बघू शकता. आपला जबरदस्त वळण आहे. त्याच्यामध्ये कमाल म्हटलं की ड्रायव्हर जो आहे ना याचा अप्रतिम आहे. हा माथेरानचा प्रवास करताना इथपर्यंत याच्या भरपूर पुढेपर्यंत आम्ही बाईकने प्रवास केलेला आहे मित्रांमध्ये. बरंच कोसळण्याची शक्यता आहे. तो स्पष्ट लिहिलं आहे सावधान, पावसाळ्यामध्ये सावधान असे लिहिलेले आहे. महाराष्ट्र शासन टायमावरती आपल्याला सांगत असतो का तुम्ही घाटामध्ये आहात, काळजीपूर्वक चाला करून. व्ह्यू बघा ना, व्ह्यू बघून कसा खुश हो. घाटावरती रस्ते वळणाचे काय असतात हा आपल्याला प्रश्न होता. माझ्या मते भूगोलामध्ये का विज्ञानामध्ये हा प्रश्न होता. कारण की कमी क्षमतेचे वाहनसुद्धा सहज चढले पाहिजे म्हणून घाटावरचे रस्ते हे वळणाचे असतात. आणि ते आज आजमावतोय मी. एवढी मोठी बस घेऊन आम्हाला बाईक चढत नव्हते. एवढी मोठी बस घेऊन ते लोक कसे चढतात.
कसला जबरदस्त सण आहे. जुम्मापट्टी संपते आता. जुम्मापट्टीकडे जाणारे मार्ग सावधान, घाटात धुके असत, वाहन सावकाश चालवा. नानासाहेब धर्माधिकारी ग्रुप ग्रामपंचायत मानगाव तर्फे वारडी तालुका बेकरेवाडी जुम्मापट्टी धनगरवाडा प्रवेशद्वार. धनगरवाडा माथेरानच्या पायथ्याशी धनगरवाडा आहे. त्या धनगरवाड्यामध्ये दृश्य जुम्मापट्टीच्या वरती. बस थांबली होती, प्रवासी चढले त्यासाठी बस थांबली होती. तीन किलोमीटर बस जाणार आहे फक्त. बघा प्रवासी. कोणतं स्टेशन आहे माहिती नाही, पण उतरता आपल्याला वरती टोकाला जायचं. टोकाला जायचंय वरती. जागेवर टर्न मारतो. त्या पायथ्यावरनं आपण जे गाव दिसतंय, जे घरं दिसतात ते बघा डॅम. दोस्तुरी नावाचं स्टेशन इथपर्यंत गाड्या जातात. त्याच्यानंतर आपल्याला आपला प्रवास पायदल किंवा घोडेस्वारीने नाहीतर इलेक्ट्रॉनिक रिक्षा असा हा प्रवास पुढे जाणार आहे आपला. आता आपल्याला काहीच कल्पना नाही आहे का कशा प्रकारे आपण जाणार आहोत. बघा सगळ्यांच्या गाड्या इथं ठेवलेल्या आहेत. कोणीही वर घेऊन जाऊ शकत नाही. मोठे मोठे मालक पण नाही गाडी घेऊन जाऊ शकत.
तिथे त्यांना ठेवायचेच आहे, किती काहीतरी झालं तरी. अंबानीची गाडी देखील इथपर्यंत सोडली नव्हती. माथेरान नगर परिषदेमध्ये आपलं स्वागत आहे. आपण माथेरानच्या पायथ्याशी माथेरानच्या जवळपास पोहोचलेलो आहोत. इथपर्यंत गाड्या जातात. तिथून आपला प्रवास अजून थोडासा घरामध्ये पोहोचण्यापर्यंत, ज्यांच्या घरी कार्यक्रम आहे त्यांच्या घरामध्ये पोहोचण्याचा प्रवास अजून 2 किलोमीटर बाकी आहे. बघा माकड. चारचाकी पार्किंग, जेवढे पार्किंग झोन आहे सगळे पार्किंग. रिवर्स घेताना मी काय पण जुम्मापट्टी रेल्वे स्थानक माथेरानला जाणार आहोत. आज तुम्ही बघा पट्टी बघू शकता. छोटीशी टॉय ट्रेन इथून पळते. कसलं डरावणं दृश्य आहे. हा व्ह्यू बघा. मी इथपर्यंत बाईक घेऊन आलेलो आहे. गाडी चालवताना खूप भीती वाटते. दृश्य तो बघा ना. डावीकडे खोल दरी आहे. वाहन सावकाश चालवा. महाराष्ट्र शासनाने जागोजागी यांचे बोर्ड टाकलेले आहे. अमन लॉज. वेलकम टू अमन लॉज. हा काय गो टू माथेरान. इकडे ये. अमन लॉज रेल्वे स्टेशन, मिनी स्टेशन, टॉय ट्रेन. हा इकडचं स्टेशन आहे. दिवस दिवस तार गेली पुढं. ती वल्कनी मी घेतलं वंटची गोळी धपा धप. जा पुढं, जा पुढं, जा कबीर पुढं. टाकलं. माकड पुढे. रोज येते पहिला टाइम बघितला एवढं मोठं झालो माथेरान. आम्ही चालत चालत चाललोय. चालत चालत चाललोय अक्षरशः. कबीर मला जरा घे. चालत चालत जा. चप्पल हातात. घोडा मार्केट, माथेरानचा घोडा मार्केट बघत आहोत. मध्ये मध्ये आपल्याला तिकडे बघा छोटंच काय. इकडे बघ दादा. इकडे पण बघा. काय हो? घोडा मार्केटमध्ये जाता जाता मला गधा मार्केट पण भेटतो. त्यांच्यावरती कुठंच नाही जायचं. माकडाचा पुढं. माकड काय बोलला तर तुला काय बोलशील मी. चला हलं भाऊ, हलं भाऊ.
पुढून जाऊन घे ना माझी बंदर कटी एवढे शूटिंग घेतो ना अजून काय घेतोय शॉपिंग सेंटर माथेरान हुतात्मे भाई कोतवाल मस्त आहे ना चष्मा घेऊ का मागं हा का चला मग. पण ठीक आहे जा तुम्ही जा पुढं आम्ही चष्मा बघतो. ना थांब तिला चप्पल बघावं सांगाल बाबू तिला हजाराचं आहे किती आता आम्ही चालत चालत निघलेलो आहे खूप दम लागलेला आहे पण वाटलं एक शेवटचा व्हिडिओ होऊन जाऊन दे त्यासाठी एक व्हिडिओ शेवटचा करतोय आता मी दस्तुरीच्या कोपऱ्यालापर्यंत पोहोचतोय खूप चाललो आहे अक्षरशः तुम्हाला सांगायचं झालं तर कमीत कमीत 45 मिनटाच्या वरती चाललेलो आहे पण अद्याप हे दस्तुरी नावाचं जे स्टेशन आहे ते येत नाही आहे पण आता जरा सुखदा आनंद भेटतो आहे कारण की तो दस्तुरी नावाचा स्टेशन डोळ्यांनी दिसतो आहे मी तुम्हाला दाखवेल पण तिथे अंधारा आहे मी पण तुम्हाला कदाचित दिसत नसेल व्यवस्थित मी तो तुम्हाला दाखवतो आता दस्तुरी नावाचं स्टेशन तुम्हाला पाहताना थोडंसं वाटत असेल का बघा थोडासा उजेड जो दिसतो आहे जो उजेड आहे ना तोच दस्तुरी स्टेशन आहे त्याच्यामुळे आता बेटा इकडे एक मिनटं ही बघा रिक्षा ई रिक्षा हां आणि आता तुम्हाला दस्तुरी नावाचं स्टेशन काहीच मिनटामध्ये दिसेल दस्तुरी अमन लॉज म्हणून आहे अमन लॉज तो तुम्हाला दिसेल दस्तुरीपर्यंत गाडी थांबतात अमन लॉज हा शेवटचं स्टेशन आहे अमन लॉजपर्यंत लगेच पोचू आपण आता त्याच्या खाली जिथपर्यंत वाहन चालवायला परमिशन आहे ते दस्तुरी आहे हा अमन लॉज आहे हा स्टेशन तुम्ही बघू शकता अमन लॉजचा अमन लॉजचा स्टेशन हा आहे संपली शेवटची गाडी गेली ती हे बघा तुम्ही बघू शकता खूप चालून चालून थकलेलं आहे बघा ही आमची टीम आहे माझी मिसेस माझा लहान पोरगा शेवटला दस्तुरीच्या कोपऱ्याला आम्ही पोचलेलो आहोत त्याच्यानंतर आम्हाला आता होमनी करून जावं लागेल निराळ्या स्टेशनला व्हिडिओ काढतो ना त्यापेक्षा हे ना रांडीच्या शेवटी आम्ही आता निराळामध्ये पोहोचलो चाललेलो आहे आता निराळा सोडून